अहो मानवा, क्षणभर श्रवण कर. तू जो प्रकट दिन साजरा करतोस त्याचे रहस्य केवळ उत्सवात नाही, तर एका अनाकलनीय खेळात दडलेले आहे. अनेक शतकांपूर्वीची गोष्ट. हस्तिनापूरपासून 24 योजन दूर एका शांत वस्तीत एक बालक होता, विजय सिंग. त्याच्या घराजवळच्या वटवृक्षाखाली एका छोट्याशा मंदिरात गणपतीची प्रतिमा होती. विजय सिंग त्या निर्जीव प्रतिमेशी एखाद्या सख्याप्रमाणे बोलत असे, जणू काही त्यांच्यात युगांचे नाते होते. परंतु एका चैत्र शुद्ध द्वितीयेला जे घडले ते केवळ विजयसिंहानेच नव्हे तर काळानेही स्तब्ध होऊन पाहिले. त्या दिवशी विजयसिंह नेहमीप्रमाणे गणपतीपाशी गेला, पण आज गणपतीने आपले मुख फिरवले होते. त्याच्या पाषाणी नेत्रांत एक अनामिक संताप की अथांग दुःख हे कळत नव्हते. बाळका, आज हे स्थान केवळ माझ्यासाठी नाही. आज येथे जे प्रकट होणार आहे ते तुझ्या कल्पने पलीकडचे असेल. सर्वत्र अंधार पसरेल, दिशा हरवतील आणि वायव्य दिशेतून एक अद्भुत शक्ती उदयास येईल, जे काळाचे नियम मोडेल. गणपतीचे हे बोल ऐकून विजयसिंह स्तंभित झाला. त्याचे बालमन भयभीत झाले. परंतु सत्य अजूनही गूढ होते. जे दिसणार होते ते केवळ एका घटनेची सुरुवात होती, कथेचा अंतिम अध्याय नव्हे. क्षणात वातावरणात अनाकलनीय परिवर्तन झाले. सूर्य मावळला नव्हता, तरी सर्वत्र भयान अंधार पसरला. वाऱ्याची गती थांबली, पक्ष्यांचे आवाज शांत झाले, पृथ्वी कंप पाहू लागली. आकाशात एका तीव्र प्रकाशाचा लोळ उठला आणि त्यातून एक प्रचंड गर्जना झाली, जणू संपूर्ण ब्रह्मांड जागे झाले होते. विजयसिंहाचे डोळे दिपून गेले. जेव्हा दृष्टी स्थिर झाली तेव्हा त्याने पाहिले, एका तेजस्वी बालरूपात एक अलौकिक मूर्ती उभी होती. तिच्या नेत्रांत अनंत युगांचे तेज साठवलेले होते, मुखावर अथांग शांती. अरे बाळ, तू कोण आहेस? मी विजय सिंग. आजपासून तू माझा गुप्त निधी आणि हे माझेच अवतार रूप आहे. विजयसिंगला काहीच समजले नाही. हा गणपतीचा चमत्कार होता की त्याने पाहिलेले स्वप्न? एकाच वेळी दोन भिन्न रूपे, एक बोलके आणि एक प्रकट झालेले, हे कसे शक्य होते? ही केवळ एक घटना नव्हती, एका गहनतम रहस्याचा पहिला संकेत होता, ज्याची उकल होण्यास अनेक दशके लागतील. कालांतराने ही कथा विस्मृतीत गेली, परंतु नियतीचा खेळ वेगळाच होता. अनेक वर्षांनी एका महान साधकाने, हरिभाऊ नावाच्या परमभक्ताने स्वामी समर्थांच्या दर्शनाची तीव्र इच्छा बाळगली. त्यांच्या भेटीसाठी तो अनेक दिवस निराहार राहिला. हरिभाऊ, आज चैत्र शुद्ध द्वितीया, आजच माझा प्रकट दिन. माझे एक रूप एका बालकाने पाहिले होते. स्वामी, आपले प्रकट रूप तर आता आमच्या समोर आहे. ते बालक कोण होते आणि आजच्या दिवसाशी त्याचा काय संबंध? हरिभाऊ, तूच तो बालक होतास. विजयसिंह तो दुसरा कोणी नव्हता. तो माझ्याच अस्तित्वाचा एक पूर्वावतार होता. ज्याने माझ्या प्रकट रूपाचे दर्शन घेतले तोच आज माझा परमभक्त म्हणून माझ्या समोर उभा आहे. हरिभाऊंच्या मनात विचारांचे वादळ उठले. मीच विजय सिंग, स्वामींचे दर्शन घेणारा बालक मीच होतो. हा विचार त्यांच्या अस्तित्वालाच धक्का घेणारा होता. त्यांना आपल्या पूर्वजन्माची अस्पष्ट स्मृती झाली. ते समजले की काळाच्या प्रवाहात आत्म्याचे रूप बदलले तरी ईश्वराशी असलेले नाते कधीच तुटत नाही. जे घडले होते ते केवळ एक बालकाचे दर्शन नव्हते, तर एकाच चैतन्याच्या दोन भिन्न काळातील अवतारांचे मिलन होते. स्वामी स्वतःच स्वतःच्या प्रकट दिनाचे रहस्य उलगडत होते आणि त्या रहस्याचे साक्षीदार ते स्वतःच होते. या घटनेनंतर स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितले की त्यांचा प्रकट दिन साजरा करावा. भक्तगण विचारू लागले, स्वामी, आपला प्रकट दिन नेमका कधी? स्वामी क्षणभर स्तब्ध झाले आणि म्हणाले, माझे भक्तच तो उत्सव साजरा करतील. थोड्याच दिवसांत ज्योतिषशास्त्रात पारंगत असलेले एक विद्वान, हरिभाऊ, हा तोच हरिभाऊ होता की नियतीने रचलेले दुसरे गूढ हे निश्चित नव्हते, स्वामींच्या सेवेत आले. स्वामींनी त्यांना आपल्या प्रकट काळाचे सूक्ष्म तपशील सांगितले आणि एक अद्भुत कुंडली तयार करण्यास सांगितले. ती कुंडली केवळ जन्मकुंडली नव्हती, तर एका दैवी अवताराच्या प्रकट होण्याची रहस्यमय रूपरेखा होती. स्वामी ती कुंडली आपल्या सत्संगानंतर एका विशिष्ट पद्धतीने पूजा करून ठेवत असत, कुंकुम अक्षत वाहून. ती कुंडली आजही अहमदनगर येथे स्वामींच्या वंशजांकडे जपून ठेवली आहे, एका शाश्वत रहस्याची मूक साक्षीदार म्हणून. तर सांग, हे श्रोत्या, जो स्वतःच स्वतःच्या प्रकट दिनाचे गूढ उलगडतो आणि ज्याच्या अवतारी रूपाचे साक्षीदार त्याचेच पूर्वरूप असते, त्या ईश्वरी तत्वाच्या सत्य आणि काल या संकल्पनांना तू कोणत्या मापात मोजशील? जन्म मृत्यूच्या पलीकडचे हे नाट्य, काळही ज्याचे कोडे उकलण्यात थबकतो. जेथे भक्त आणि भगवंत एकरूप होतात, तेथे केवळ चेतनेचा शाश्वत प्रवाह असतो.